आज कोस्टल रोडची पाहणी तुम्ही स्वतः ग्राउंड झिरो उतरलाय आणि चालू सेक्टर आजपर्यंत पाणी करताय. काय नेमका माझा नॉर्थ कोस्टल रोड हा एक अतिशय महानगरपालिकेचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. यामुळे संपूर्ण वेस्टर्न एक्सप्रेसवे हा डिकंजेस्ट होणार आहे. आपल्याला कल्पना आहे की यापूर्वीच आपण वरळी बांद्रा काम पूर्ण झालेलं आहे आणि आता बांद्रा वर्सोव्याचं काम देखील वेगानं होत आहे. त्याच्या पुढचा हा भाग आहे की जो पलीकडे दहिसर आणि भाईंदर पर्यंत जाईल, इकडे मड पर्यंत जाईल आणि एकूणच मुंबईच्या ट्रॅफिकपैकी 60% जो ट्रॅफिक आहे हा वेस्टर्न एक्सप्रेसवेवर त्या ठिकाणी जात असतो. आपण मेट्रोचं नेटवर्क केल्यामुळे त्याच्यामध्ये काही कमतरता निश्चितपणे आलेली आहे, पुढेही येणार आहे. पण त्याचसोबत मुंबईची लेंथ पाहता त्याला पॅरलल आणि सिग्नल फ्री रोड देणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणून हा रस्ता हातात घेण्यात आलेला आहे. आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हा बांद्रा वर्सोवा आणि वर्सोव्यापासून भाईंदर असा जे 2 रस्ते आहेत, या 2 रस्त्यांचा मिलाप या ठिकाणी होणार आहे. आपण पाहू शकतो हे सगळं मोठं काम आपल्याला जे दिसतंय हे या ठिकाणी बांद्रा वर्सोवा जी सी लिंक आहे त्या सी लिंकचं आता जिथे ट्रॅफिक इव्हॅक्युएट आपण करणार आहोत तो सगळा भाग आहे. इथेच हा दुसरा रस्ता देखील त्याला येऊन जुळतोय. हा पलीकडे मग भाईंदर पर्यंत जाईल आणि मला असं वाटतं की आता अत्यंत वेग या सगळ्या कामाने घेतलेला आहे. आपण पाहू शकतो किती डिफिकल्ट काम आहे. आता आपण जर इथे लाटांची परिस्थिती बघितली, अशा लाटांमध्ये काम करणं अत्यंत कठीण आहे, पण तरी देखील वेगानं काम होत आहे. सातत्याने त्याच्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या आपण दूर केलेल्या आहेत. वेगवेगळ्या कोर्ट केसेस झाल्या त्या आपण जिंकलेलो आहोत. परमिशन्स वेगवेगळ्या घ्यायच्या होत्या त्या आपण मिळवलेल्या आहेत आणि आता हे काम वेगाने होईल आणि पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं की 2-3 महिन्यामध्ये मान्सून संपल्यानंतर अत्यंत वेगानं हे काम होईल. प्रयत्न असा आहे की बांद्रा वर्सोवा मार्च 28 पर्यंत संपला पाहिजे आणि वर्सोव्यापासून भाईंदर पर्यंतचा जो आपले कनेक्टर्स आहेत सगळे वेगवेगळे हे सगळे डिसेंबर 28 पर्यंत संपले पाहिजेत. त्या दृष्टीनं हे सगळं काम चाललेलं आहे. मान्सून आता सुरू होतोय, मान्सूनच्या टप्प्यामध्ये कामाची रुतीच कशी असणार आहे तुम्ही आता मान्सून ज्यावेळेस हेवी होईल त्यावेळेस समुद्राच्या आत काम करणं कठीण जाईल, पण त्या काळामध्ये कनेक्टर्सचं काम हे मात्र होऊ शकेल. त्यामुळे सगळं प्लॅनिंग करताना मान्सून मध्ये काय करायचं आणि फेअर सीझन मध्ये काय करायचं या संदर्भातलेच सगळे आराखडे तयार केले आहेत आणि आम्ही सगळे त्याच्यावर पूर्णपणे नजर ठेवून आहोत. वॉर रूमच्या माध्यमातून सातत्याने त्याचं शेड्यूल काय होतं, शेड्यूल प्रमाणे चाललंय की नाही, शेड्यूलच्या मागे आहेत तर का मागे आहेत, त्यात काय अडचणी आहेत त्या अडचणी आम्ही दूर करतो. त्या ठिकाणी शेड्यूल जे आहे त्याप्रमाणे ते काम झालं पाहिजे याकरता त्यांना यंत्रणा वाढवायला लावतो. असं सातत्याने प्रति दिवशी असं मॉनिटरिंग चाललेलं आहे. देखील कत्तल झालेली आहे. एक वेगळी चिंता जी आहे ती व्यक्त केली जाते, पण ही नुकसान भरपाई कशी भरली जाणार आहे? पहिल्यांदा तर आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, महाराष्ट्र एकमेव राज्य आहे, मुंबई आणि MMR रिजन हे एकमेव रिजन असं आहे देशामध्ये की ज्या ठिकाणी फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियामध्ये खारफुटीत वाढ झालेली आहे, मँग्रोव्हमध्ये वाढ झालेली आहे. आणि याचं कारण महाराष्ट्र सरकारने सातत्याने मँग्रोव्ह प्लांटेशन हातामध्ये घेतलं, मँग्रोव्ह पार्क तयार केले, मँग्रोव्हचं जतन केलं. आणि एवढंच नाही तर ज्यावेळेस अशा प्रकारच्या व्हायटल प्रोजेक्ट्स करता काही प्रमाणात आपल्याला मँग्रोव्ह शिफ्ट करावे लागतात, ते काढावे लागतात, तर त्याच्या बदल्यामध्ये अधिक प्रमाणात मँग्रोव्हचं प्लांटेशन आपण करत असतो. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत खारफुटीच्या संदर्भात मँग्रोव्हच्या संदर्भात कुठलंही कॉम्प्रोमाइज नाही. तर महाराष्ट्रामध्ये ते आम्ही वाढवतो आणि आता पुढचा सर्वे जेव्हा येईल त्याही वेळेस महाराष्ट्र नंबर 1च असेल. काल तुम्ही भीमाशंकरच्या प्रकल्पाची देखील पाहणी केली होती, एकंदर तुम्ही कामाचं कौतुक देखील केलं होतं, ते कामाबद्दल ते मुळामध्ये आपल्याला कल्पना आहे की आता पुढच्या वर्षी जुलैमध्ये कुंभ येणार आहे आणि या कुंभच्या निमित्ताने आपले जेवढे ज्योतिर्लिंग आहेत तिथे मोठ्या प्रमाणात लोक जातील आणि मग आपण बघितलं त्र्यंबकला तर कुंभच आहे, त्यामुळे त्र्यंबकेश्वराचं काम आपण चालू केलं आहे, घृष्णेश्वराचं काम आपण चालू केलं आहे, परळी वैजनाथचं काम आपण चालू केलं आहे.
भीमाशंकर अशी जागा आहे की ज्या ठिकाणी जागा कमी होती आणि त्या ठिकाणी काम करणं देखील कठीण होतं, कारण तिथे फॉरेस्ट आहे, तिथे बायोडायव्हर्सिटी आहे, तिथे वेस्टर्न घाट आहे, तिथे शेकडो जे आपलं राज्य हे प्राणी आहे त्याचं एक मोठं ते इकोसिस्टीम आहे. अशा याच्यातही अतिशय चांगल्या पद्धतीनं काम चाललेलं आहे. त्या ठिकाणी विशेषतः मला सांगताना आनंद वाटतो की गावकऱ्यांनी जो समर्थन दिलेलं आहे, 150 घरांचं संपूर्ण गाव जे त्या मंदिराच्या आजूबाजूला आहे ते संपूर्ण गाव शिफ्ट व्हायला तयार झालेले आणि जवळपास 1.5 किलोमीटरवर ते पूर्ण गाव हे आम्ही एक आदर्श गाव म्हणून त्या ठिकाणी शिफ्ट करतोय. त्यामुळे देशातलं एक आश्चर्य म्हणून या संपूर्ण देवस्थानाकडे पाहिलं जाईल आणि याचं काम जे 1.5 वर्षात करायचं होतं, जे प्रॉपर मंदिराचं काम आहे ते काम 6 महिन्यात आपल्या प्रशासनाने पूर्ण केलंय. जिल्हाधिकारी असतील, जिल्हा प्रशासन असेल आणि PWD असेल, या सगळ्यांनी अतिशय उत्तम काम त्या ठिकाणी केलं. सद्यस्थितीत महाराष्ट्रामध्ये अर्थ खातं सांभाळण्यासाठी एकमेव व्यक्ती योग्य आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस, असं संजय राऊतांनी म्हटलं. हे लास्ट सर्टिफिकेट आहे ज्याची मला आवश्यकता होती. आता कुठले सर्टिफिकेट घ्यायला मला लावताय तुम्ही. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आमच्या महायुतीमध्ये अनेक नेते आहेत जे हा जो काही अर्थ खात्याचा कारभार आहे तो सांभाळू शकतात. सध्या मी तो सांभाळतो आहे, भविष्यात बघूया. सर, दुसरा एक पॉलिटिकल प्रश्न, ऑपरेशन टायगर संदर्भामध्ये आणि सर्व खासदारांची शुभेच्छा दिलेल्या आहेत का? मी निश्चितपणे राज ठाकरे यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने ईश्वर त्यांना आशीर्वाद देव अशा प्रकारची मनोकामना व्यक्त करतो. दुसऱ्या बाजूला राज्यामध्ये शिवसेनेकडनं ऑपरेशन टायगरची सुद्धा चर्चा केली जाते. आता जसं विचारण्यात आलं, आज मातोश्रीवर खासदारांची बैठक सुद्धा बोलवण्यात आली, परंतु माहिती अशी मिळते की काही खासदार अनुपस्थित राहतात. मला त्याची काही कल्पना नाही, कोण येणार आहे कोण जाणार आहे. आता बैठक झाली की कोण कोण होतंय मला सांगा, कोण नव्हतं ते देखील मला सांगा. म्हणजे असाल तर एकीकडे उभारण्याच्या ज्या बैठका होतात तिकडे खासदार अनुपस्थित राहतात, दुसरीकडे आपल्या प्रदेश अध्यक्षांचा दौरा सुरू आहे, तिकडे शरद पवार गटातले आमदार पाहायला मिळतात. प्रेम आहे, दुसरं काही नाही आहे. प्रेम आहे, फक्त प्रेम आहे, शुद्ध प्रेम आहे. पांढरे पट्टे मारण्यात आलेले आहे, त्याच्यामुळे 2 समाजांमध्ये ते निर्माण. पहिल्यांदा तर मला असं वाटतं की कोणीही कुठल्याही समाजाला एकमेकासमोर उभं करणं हे योग्य नाही. समाजात तेढ निर्माण करणं हे देखील योग्य नाही. एखाद्या समाजाची एखादी परंपरा असेल तर ती परंपरा त्यांनी सांभाळली पाहिजे, इतर समाजांनी त्याचा एक प्रकारे मला असं वाटतं की आदर केला पाहिजे आणि इतर समाजाचा आदर देखील ज्यांची परंपरा आहे त्यांनी केला पाहिजे. दोघांनी एकमेकाचा आदर करणं हे मला असं वाटतं की आपल्या संस्कृतीत एकमेकाचा आदर करणं हेच महत्त्वाचं आहे. विनाकारण प्रत्येक गोष्टीला वादामध्ये नेऊन त्याच्यामध्ये राजकारण ओतणं यांनी कधीच फायदा होत नाही, त्यांनी मतं देखील मिळत नाही. परंतु याला या सगळ्या प्रकाराला सांस्कृतिक दहशतवाद म्हणून मनसेकडनं संबोधित केलं जातं. मी तुम्हाला एक सांगू का, अनेक वेळा चर्चेत राहण्याकरता वेगवेगळे लोक वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. त्या प्रत्येक गोष्टीला मुख्यमंत्री म्हणून मी बोललंच पाहिजे, प्रतिक्रिया दिलीच पाहिजे असं मला वाटत नाही. मुंबईकडे